आणि आपलं सर्वांचं म्हणजे भांगुळगव्हाण ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थ सदस्य सरपंच सर्वांचं मनापासून स्वागत आणि आपलं अभिनंदन। त्याचप्रमाणे ज्यांच्या कृतीमुळे प्रत्यक्ष कृतीमुळे आज ही आपल्याला वास्तू दिसते ते वाडिया फाउंडेशन यांचं देखील मनापासून आभार धन्यवाद। खरं सांगायचं म्हणजे खरंच आनंदाचे क्षण आहे आणि ह्या तुमच्या भांगुळगव्हाणचं नाव म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात तर आहेच परंतु सर जळगावपर्यंत पोहोचलेलं आहे। कारण सकाळीच माझं जे आपले तत्कालीन शिवसर होते घुगे सर त्यांचं आणि माझं सकाळीच बोलणं झालं। सर म्हणलं असा आज माझ्या हस्ते प्रवेश आहे आणि मी तिकडे चाललो। त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी खरंच आनंद व्यक्त केला की भले मी जरी माझी बदली झाली आता ते जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून तिकडे आहेत जे घुगे सर आणि माझी खूप इच्छा होती की त्यांना इथे आणायचं। भाऊसाहेबांना पण माहित आहे आणि त्यांच्या हस्ते आपल्या अंगणवाडीचं उद्घाटन करावं अशी माझी खूप इच्छा होती पण त्यांना प्रमोशन मिळालं ते जिल्हाधिकारी चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर आता जे सध्याचे जे शिव आहेत रानडे सर मला वाटतं भाऊसाहेबांना माहित असेल ते आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर होते आणि तेव्हापासूनचे ते माझे चांगले मित्र आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला काय काळजी करण्याची किंवा टेन्शन घ्यायचं काही गरज नाही। जसे या शिवना आपण पाठीमागे लागून आपली कामं करून घेतली तसेच आपण आता जे नवीन शिव आहेत रानडे सर यांना तर आपण त्यांच्या पाठीमागे लागून आपले जे काही कामं पेंडिंग असेल ते वगैरे करून घेऊ त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही। त्याच्यानंतर डेप्युटी जे दोन शिव आहेत फडतरे सर आणि काळे सर हे तर माझ्या अत्यंत जवळचे भाऊसाहेबांना माहित आहे त्याच्यामुळे ते देखील काही अडचण येत नाही। मी आज इथे आलोय खरं सांगतो तुम्हाला की मी तुमचं गाव दत्तक घेतल्यासारखंच करतो जाहीरच करतोय कारण तुमच्या गावाच्या ज्या काही समस्या असतील त्या माझ्या पद्धतीने पेपरमध्ये जेवढं मांडता येईल तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न करेन आणि शासन दरबारी त्या पोहोचवण्याचं काम मी करेन। त्याला तुम्ही सर्वांचं सपोर्ट सर्वांचं सहकार्य खूप गरजेचं आहे कारण कोणी एकटा व्यक्ती काही करू शकत नाही आणि तुमची खरंच बॉडी खूप सुंदर आहे खूप चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व बॉडींना एकत्र ठेवणारा माणूस चांगला आहे आणि तो इथला आहे। कारण बरेच भाऊसाहेबांना माहित आहे बरेच ग्रामसेवक बाहेरून येतात घाट कुठून तर येतात त्यांना काय गावाशी घेणं देणं नसतं त्यांना सरपंच एके सरपंच तसे आपले भाऊसाहेब नाही भाऊसाहेब इथले स्थानिक आहेत त्यामुळे तुमचं काय दुखणं आहे ते त्यांना माहित आहे आणि त्यांचं काय दुखणं आहे ते मला माहित आहे त्याच्यामुळं काय आपल्याला काय अडचण येणार नाही। आपलं गाव कसं जास्तीत जास्त सुजलाम आता उन्हाळा चालू होतोय तुमच्याकडे आताच मी मॅडमला बोललो की पाणी टंचाईचं कसं ते नियोजन चांगलं करा कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये जलजीवनचा प्रॉब्लेम आहे। जलजीवनच्या टाक्या बांधलेल्या आहेत परंतु कामं काय पूर्ण झालेली नाहीत त्याच्यामुळे तुमच्या दृष्टीनं कुठे बंधारे घ्यायचे असतील कुठे काय घ्यायचं असेल शासनाला काय प्रस्ताव पाठवायचे असतील ते आपण करू सर्वांनी आणि वाडिया फाउंडेशन आपल्या मदतीला आहेत। आता मॅडमची देखील खूप मोठी जबाबदारी आहे की कारण आपल्याला एवढी मोठी चांगली इमारत दिलेली आहे तर आपली मुलं कशी चांगले होतील आणि आज बालदिन आहे त्यानिमित्तानं मुलं कशी भावी नागरिक चांगले होतील याची देखील आपली सर्वांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे ग्रामपंचायत तुमच्या पाठीशी आहेत आणि जसं आता माझ्या एका मित्राने सांगितलं की निरगुड पाड्याचा प्रश्न आहे तर आहे तसं जसं आपण आमच्याकडे तुम्ही तुमचे प्रश्न मांडले तसे तुमचं देखील काम आहे की तिथं सहकार्य करणं। उदाहरणार्थ समजा तिथं अंगणवाडी वाडिया फाउंडेशनने दिली किंवा काहीतरी निधी दिला तर जागेची अडचण नको याला लक्षात घ्या कारण होतंय कसं मी बरेच आता मी तुम्हाला खरं सांगतोय मी राजकीय जे आमदार खासदार आहेत त्यांच्याशी जास्त माझं जमतच नाही जास्त म्हणजे अजिबात जमत नाही। माझा अधिकाऱ्यांशी खूप चांगले संबंध असतात कारण मला माहिती आहे अधिकारी फक्त बदली होऊ शकते राजकारणी हे फक्त 5 वर्षासाठी असतात त्याच्यानंतर बदली होतात पण अधिकाऱ्यांची फक्त आता मला समजा काही जळगावला काम निघलं मी घुगे सरांना सांगू शकतो सर माझं असं काम आहे। आता रानडे सर असतील आता तुम्ही बातम्या बघितली असेल काय माझे अत्यंत जवळचे तहसीलदार कल्याणचे त्यांची बदली अमरावतीला झाली। आपले भोये सर संजय भोये सर यांची पालघरला बदली झाली। समजा जरी ते पालघरला गेले तरी मी माझं काही काम निघलं तर मी पालघरला जाऊ शकतो काही अडचण नाही। म्हणजे हे अधिकारी खूप महत्वाचे आहेत तसे तुमचे अधिकारी खूप महत्वाचे आहेत तुम्ही यांच्याशी चांगले संबंध ठेवले तर तुमच्या गावाचं भलंच होणार हे लक्षात घ्या कारण अधिकारी एक वेळ नाराज झाला की तुम्ही किती जरी काशी केली तक्रारी केल्या काय बदली होणार होऊन अधिकाऱ्यांची काय बदली होणार पण अधिकाऱ्याने देखील हे गाव माझं आहे आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम कसं होईल या देखील आणि भाऊसाहेबांच्या बाबतीत तसं काय होईल असं काही मला वाटत नाही कारण भाऊसाहेब तेवढे सक्षम आहेत आणि पोचलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे पोचलेले म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतोय लक्षात घ्या वाईट असं काही घेऊ नका म्हणजे शासनाला कसं शासनाकडून कसं काम करून घ्यायचं या माणसाकडून शिकावं
मग भले ते पार्टी देतील, इथे काहीतरी आणतील आणि सांगतील हळू सर मला हे करायचंय, मग ते लगेच बोलतील प्रस्ताव पाठवा. कारण मी या शासनामध्ये जास्त आहे, प्रशासनामध्ये मी जास्त आहे. लक्षात घ्या, मी अधिकाऱ्यांच्या बरोबर जेवतोय, एका ताटामध्ये जेवतोय असं म्हणलं तरी पत्रकारांना जवळ घेत नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्हाला माहित असेल नसेल, पत्रकारांना शक्यतो सर पत्रकारांना कोण जवळ घेत नाही, कारण त्यांना माहित आहे एकदा ते शेपटीसारखं वाकडत समोर कुत्रा बघा. आता बोलत नाही मी, शेपटीसारखं वाकडं असं नको व्हायला. तर कसं चांगलं प्रशासन, कसं प्रेस आणि प्रशासन हे जर एकत्र आले तर चांगलं काम होईल आणि त्याच्यामध्ये गावाचं भलं होईल. कोणी हा वाईट तो वाईट याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. जेव्हा गावात तुमचं काम येईल तर तुमच्या गावाचं नाव होईल. मला काही ते इलेक्शनला उभं राहायचं आहे का? त्याच्यामुळे भरपूर काम आहेत आपले, जे आपण प्रस्ताव द्यायला गेलो होतो. आणि तुम्ही सगळे बॉडी ठरवा, नवीन आपण शेवटची भेट घेऊ. अजून आपल्याला त्यांच्या पाठी बघा, तुम्ही जर पाठपुरावा केला तुमच्या बरोबर मी आहे, मी त्यांना हे करायला तयार आहे, पण तुम्ही पण पाठपुरावा करणं गरजेचं आहे ना. आपण कसं होतंय, पत्र देतोय त्याचं काय होतंय आपल्याला माहित नसते, त्याचं फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. कारण शासन हे तुम्हाला माहिती गेंड्याच्या कातडीच आहे. त्यांना आपण जागा करून किंवा त्यांच्याकडून कशी कामं जास्तीत जास्त करून घेता येईल ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता अंगणवाडी झाली, अजून जिल्हा परिषद शाळा असेल किंवा तुमच्या फांगोजावर मधली शाळा असेल, इतर काही कामं असतील वगैरे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत वगैरे, अंतर्गत रस्ते असतील, गटारे असतील, देवाबत्ती असतील वगैरे, काही जी कामं असतील ते तुम्ही कामं सुचवा. सगळे तुमचे बॉडी एकत्र बसा, एकामेकाला विश्वास निर्माण करा. कुठलाही इतर तो असं करतोय म्हणून यांनी असं करावं असं करू नका. सर्वांचं एकमत ठेवा. कारण तुमचं भलं झालं तर गावाचं भलं होईल, गावाचं भलं झालं तर तालुक्याचं झालं तर जिल्ह्याचं. कारण सुदैवानं प्रशासनातले व्यक्ती चांगले आहेत. आता तुमचे बीडीओ असतील, विस्तार अधिकारी असतील आणि शिव असतील, ही लोक चांगले आहेत आणि भाऊसाहेबांना बऱ्यापैकी जास्तपैकी ओळखतात. कारण मी सकाळी जेव्हा फडतरे साहेबांना फोन केला, सर मी असं चाललोय, फडतरे साहेब मला बोलले कोकणे होत आहेत, कोकणे भाऊसाहेब तिथे बोललो, टेन्शन नाही. म्हणजे विचार करा, काही जे अधिकारी त्यांना नावानिशी माहित आहेत, नाही तर काय काय ग्रामसेवक असतात नावं पण माहित नसतात, मला पण नसतात आणि प्रशासनाला पण माहित नसतं, कधी येतात कधी जातात काय माहित नसतं. याचा अर्थ आपण पण कुठे जबाबदार असतो, आपलं पण वचक पाहिजे. कारण ते अधिकारी आहेत किंवा नोकर आहेत, तुम्ही लोकशाहीचे खूप महत्वाचे घटक आहात. तुमचं लक्ष पाहिजे, भाऊसाहेब व्यवस्थित काम करतात का चुकीचं काम करतात वगैरे, हे तुमचं पण लक्ष पाहिजे. कारण समजा आता भाऊसाहेब काही कायम राहणार नाहीत, त्यांची बदली होईल, त्याच्यानंतर दुसरा कोणी येईल, त्यांच्याकडून कसं चांगलं काम करून घ्यायचं, शक्यतो बदली होऊ नये अशी माझं प्रामाणिकपणे अपेक्षा. पण शासन आहे. आता बघा आपल्या बीडीओ साहेबांची 13 महिन्यानंतर बदली झाली, आमचे कल्याणचे जे बीडीओ होते 13 महिन्यानंतर बदली झाली. आपल्याकडे नियम काय, साधारणतः 3 वर्षानंतर बदली होते, 13 महिन्यानंतर बदली झाली आणि तहसीलदारांची 1.5 वर्षानंतर बदली झाली. त्याच्यामुळे बदलीचं काही कोणी असं काही सांगू शकत नाही की बदली होणार नाही किंवा काय नाही वगैरे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की तुम्ही सगळे जे निर्गुणपाडा असतील किंवा तुमचं फांगोजवाना असेल, अजून कुठले काय वाड्या वगैरे असतील, त्या सगळे एकत्र बसा, सगळ्यांमध्ये समन्वय ठेवा आणि काही कामं आली तर त्याला विरोध करू नका. बरीच कामं अशी आहेत की जागे अभावित थांबलेल्या आहेत, रिटर्न पैसे निधी रिटर्न जातो, प्रशासनाला काही घेणं नाही पडलं. लक्षात घ्या, ते सगळं जागा उपलब्ध नाही. लक्षात घ्या, जे टंचाई कृती आराखडा बनवतात वगैरे पाण्याच्या संदर्भात वगैरे, तिथं सरळ येतात जागा उपलब्ध नाही, जाऊ दे परत. असं करू नका, कारण तुम्ही जागा दिल्या तर तुमच्या गावाचं भलं होईल आणि या लोकांना देखील काम करणं खूप सोयीचं आहे. सगळ्याच काही संस्था काम करतात असं नाही, खूप कमी. आता मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये कमी संस्था पाहिल्यात की ज्या आदिवासी वाड्या वस्त्यांवर जाऊन खरंच प्रामाणिकपणे काम करतात. खूप कमी संस्था आहे. नाही काही प्रसिद्धीच्या हव्यासासाठी पण काम करतात, थोडं काहीतरी काम करतात प्रसिद्धी मिळवण्याचा, त्याच्याला माझा पण विरोध आहे. त्याच्यामुळे पुन्हा एक वेळ तुमच्या सर्वांचं मी आभार पण व्यक्त करतो, स्वागत बी करतो. आज आपल्या इथे इतका छान कार्यक्रम झाला, तुम्ही मला बोलवलं, खूप उशीर झाला, आपली मुलं खरंच हे थकली असेल आणि मी तुमच्यासाठी देखील भेट आणलेली आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपले भाऊसाहेब असतील, सरपंच मॅडम असतील, सगळ्या वगैरे, की ती भेट आपण स्वीकारावी. कारण यांचे 3 मी भेट आहे. एक छत्रपती शिवाजी महाराज, राज्य कसं करावं, राजा कसा असावा, यांच्यासारखं महाराजासारखं कुठलंच उदाहरण आपण देऊ शकत नाही. आताचे राजकारणी तुम्ही बघताय, त्याच्यामुळे मी आदर्श राहावा म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर आणले, फोटो आणलेला आहे. त्याच्यानंतर मी आपण सर्वांना, म्हणजे महिलांना तर आहेच आहे, शिक्षणाचा ज्याने अधिकार दिला, आपल्या सरपंच मॅडम इथं बसल्यात, त्या सावित्रीबाई, मला माहित नव्हतं इथं फोटो आहेत का, पण तुम्हाला विनंती करतो की आपल्या अंगणवाडीच्या फोटो माझे लावावेत, माझे म्हणजे जे अंगाचे. आणि 3रा फोटो आणलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांच्या संविधानामुळे आपले सर्वांचे अधिकार, हक्क, कर्तव्य अबाधित राखले जातात.
तुम्ही कोणालाही काही करू शकत नाही, लगेच तुमच्या गुन्हा दाखल होऊ शकतो, बरोबर ना. झाड तुम्ही एखाद्याचं कोंबडं मारू शकत नाही, एखादी झाड तोडू शकत नाही. हे सगळं ज्या घटनेनं, ज्या बाबासाहेबांनी घटनेमध्ये कटिबद्ध केले किंवा लिहून ठेवले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा 3 तस्वीरी मी तुम्हाला माझ्या आजच्या या चांगल्या दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला ते भेट करतोय. कारण दुसरं काय, मग खाऊ आला दिला, मुलं खाऊन गेले वगैरे विसरतात, पण काही आठवणी अशा असतात की त्या कायम आपल्या स्मरणात राहतील. आपल्याला त्यांचा आदर्श घेता येईल, त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी शिकता येईल. त्याच्यामुळे मी या 3 महापुरुषांच्या तस्वीरी आपल्याला आणलेल्या आहेत. अजून भरपूर महापुरुष आहेत, पण हे 3 मला खूप महत्वाचे वाटले म्हणून मी ते आणलेले आहेत. तुमचा जास्त वेळ घेत नाही. सर्वांना पुन्हा एक वेळ शुभेच्छा देतो आणि परत सांगतो की तुमच्या बरोबर मी आहे. तुमच्या काही ज्या अडचणी, आता उन्हाळ्यात परत सांगतोय, पाण्याच्या समस्या निर्माण होतील, उन्हाळा चालू आहे, सर्वांना कावीळ वगैरे असे निर्माण होऊ शकतो. आरोग्य विभाग पण बऱ्यापैकी आता आपल्याला, मला ओळखतोय, प्रशासनामध्ये सगळे जिल्हा परिषदवाले बऱ्यापैकी ओळखतात. त्याच्यामुळे आपल्याला विरोधासाठी विरोध करायला नाही. जर तुमचे काही चांगलं कामे असतील ते आपण काम करून घेऊ, प्रशासनाच्या सहकार्याने कामं करू. अजून मला वाटतं काहीतरी चांगले स्पॉट आहेत तिथे, पर्यटन क्षेत्र किंवा त्याच्या माध्यमातून एखाद्या वेळेस आपण रानडे सर असतील किंवा बीडीओ सर, आपले सॉरी डेप्युटी सर असतील, त्यांना बोलून तिथं काय करता येईल का, जेणेकरून तुमच्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होईल, असं काय करता येईल का, हे पण तुम्ही सगळे प्रयत्न करा. तशा प्रकारचे ठराव मंजूर करा, ठराव द्या, त्याचा पाठपुरावा आपण करू. सगळंच वाडिया दिलं ना आपल्याला होईल असं पण नाही नको. आपलं पण काहीतरी हातपाय हलवणं खूप गरजेचं आहे, बरोबर ना. मी बोलतोय काय बोरिंग नाही ना होत तुम्ही लोक. हा, लक्षात ठेवा, तुम्ही सगळे एक राहा आणि या लोकांना, या सदस्य आहेत यांना पण तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून ते पुढे जातील. कारण तुम्ही यांना निवडून दिलेले, हे तुमचे प्रतिनिधित्व करतात, बरोबर ना. म्हणजे तुम्ही यांना सांगायचं, हे भाऊसाहेबांना सांगतील, भाऊसाहेब प्रशासनाला सांगतील किंवा मला सांगतील, अशी एक साखळी आहे. त्याच्यामुळे तुमचं प्रतिनिधित्व करणारा माणूस चांगला असेल तर तुमची कामं व्यवस्थित होतील. तुमचा प्रतिनिधित्व करणारे लोक जर निवडून दिले चांगले नसतील तर मग वाटोळच. तर तसं नको, आपण पॉझिटिव्हली विचार करू. मी पुन्हा एक वेळ आमच्या सगळ्या पांगुळ ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सदस्य असतील आणि आमचे भाऊसाहेब असतील त्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.